मी आज खरं तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची भेट घेतली आणि एकंदरच पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस एखाद्या पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन जातात किंवा त्याच्या कामासाठी जातो तो त्याला बसून ठेवणं, त्याची तक्रार तात्काळ न घेणं, त्याची हॅरॅसमेंट करणं असे प्रकार घडतात। आणि तो जर नागरिक कुठल्या राजकीय नेत्याकडे गेला किंवा त्यांना सांगितलं, त्याचा फोन केला तर अजून जास्त हॅरॅसमेंट करण्याचं काम ते करतात। मी मान्य पोलीस आयुक्तांना सांगितलं की या संदर्भामध्ये तुम्ही लक्ष घाला। जे पोलीस स्टेशन उदाहरणार्थ हिंजवडीसारखं पोलीस स्टेशन, वाकडसारखं पोलीस स्टेशन की ज्या ठिकाणी जास्तचा कमाई आहे अशा पोलीस स्टेशनचे अधिकारी नाहकपणे नागरिकांना त्रास देतात। जमिनीचे खास करून मॅटर असतील पिंपरी चिंचवड शहरातल्या त्या जमिनीच्या मॅटरमध्ये त्यांचं विशेष लक्ष असतं आणि दोन्ही बाजू समजून न घेता एखाद्याला मदत करणं किंवा त्रास देणं असे प्रकार घडतात। शेवट राज्यामध्ये एक चांगलं सरकार महायुतीचं आलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा हे चांगल्या पद्धतीने या सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करतात आणि म्हणून कोणी पोलीस अधिकारी त्या पोलीस स्टेशनला काही नागरिकांना अशा प्रकारची वागणूक देऊन सरकारला जर बदनाम करत असेल तर त्यांचा देखील इलाज खरं तर मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे। मी एक प्रतिनिधी म्हणून, जनप्रतिनिधी म्हणून आमच्याकडं येणारा प्रत्येक माणूस ज्या तक्रारी करतो त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये पोलीस आयुक्तांना आज मी स्वतः भेटून त्या संदर्भामध्ये सूचना दिल्या, लेखी पत्र देखील दिलेलं आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील पत्र देणार आहे। माझे आपल्या माध्यमातून नागरिकांना देखील आव्हान आहे की कुणी नागरिकांनी या संदर्भामध्ये पोलीस खात्याच्या संदर्भामध्ये चुकीच्या पद्धतीने पोलीस स्टेशनला आपल्याला जर वागणूक मिळाली असेल तर आमच्यासारख्या सन्माननीय सदस्याकडे आपण यावं, तक्रार करावं। मी निश्चित त्याच्यावरती जो अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत असेल त्या संदर्भामध्ये जाब विचारण्याचं काम। पोलीस फिर्यादींनाच नाहक त्रास देत आहेत, त्यांच्याकडूनच पैसे वसूलण्याचं काम करतात असं दिसतं। नाही, मी तुम्हाला सांगतो, एक तर कोणी तक्रार घेऊन गेला सर्वसामान्य माणूस पोलीस स्टेशनला ते त्याची बाजू समजून घेऊन ती तक्रार घेतली पाहिजे, हा प्राथमिक मुद्दा। तक्रार घेत असताना दोन्ही बाजू खरं तर समजून घेतल्या पाहिजे। चुकीच्या पद्धतीने एखादा कोणी जर तक्रार करत असेल तर ती पण घेतली नाही पाहिजे। पोलीस खात्याचं किंवा पोलीस स्टेशनचं एक काम आहे की सौजन्याने वागणं, सौजन्याने आलेल्या नागरिकांना बाजू समजून घेणं, त्याला तासनतास त्या पोलीस स्टेशनवर बसून ठेवणं किंवा त्याची तक्रारच न घेणे। एखादी चोरीची घटना असेल तक्रारच घेत नाही, एखादी मिसिंगची घटना असेल तर नंतर या, आपण उद्या घेऊ तक्रार, अशा प्रकारच्या घटना घडतात। तात्काळ तक्रार नोंद करून घ्या तुम्ही आणि त्या संदर्भात त्या नागरिकाला न्याय द्या। राज्यामध्ये एक महायुतीचं सरकार लोकांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून माझं जाहीरपणे आव्हान आहे, कुणी पोलीस अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्याला देखील वठणीवर आणण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। तुम्ही सत्तेत आहात आणि अशा प्रकारचं तुम्हाला पत्र देण्याची वेळ येते, मग परिस्थिती ह्याच्या पलीकडची असू शकते। मी सांगतो परिस्थिती गंभीर आहे म्हणूनच मी स्वतः पत्र दिलं, मान्य CPAंना भेटून या गोष्टी सांगितलेल्या आहे। याही पुढे गंभीर होऊ नये म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं।